Hello student, today discuss the unsolved problem for oscillation. Chapter number 5th. The 17th number question है a particle performing linear SHM of period 2 pi. तर आपण गिवन मध्ये टाइम लिहिले 2 pi सेकंद. About the mean position O is observed to have a speed of b under root 3. तिथलं स्पीड काय v is equal to b under root 3 meter per second when at a distance b from O means mean position. If the particle is moving away from O at that instant, find the time required by the particle to travel a further distance b. इथे आपण सिंपलशी एक डायग्राम ड्रॉ करू म्हणजे आपल्या लक्षात येईल. ही O मीन्स मीन पोजिशन आहे आणि इथे ही एक्स्ट्रीम पोजिशन आहे. फर्स्ट कंडिशनला काय सांगतो तुमचा पार्टिकल इथून बी एवढ्या डिस्टन्सवर गेला. कन्सिडर करू त्याचा डिस्टन्स काय x1 आणि तिथून पुढे इफ द पार्टिकल इज मुव्हिंग अवे, पुन्हा अवे म्हणजे तिकडे टुवर्ड्स नाही म्हणतं, अवे म्हटलं म्हणजे परत पुढे चालले, अवे फ्रॉम ओ ॲट दॅट इन्स्टंट फाइंड द टाइम रिक्वायर्ड बाय द पार्टिकल टू ट्रॅव्हल अ फर्दर डिस्टन्स बी. मग इथून इथपर्यंत म्हणजे काहीतरी बी पोजिशनपर्यंत पुन्हा दुसऱ्या, हे पुन्हा इथून एवढं डिस्टन्स काय बी, तिथपर्यंत जाण्यासाठी लागलेलं आपल्याला टाइम काढायचं. म्हणजे ह्या ए पासून बी पॉईंटपर्यंत पार्टिकलला जाण्यासाठी लागलेलं आपल्याला काय फाइंड करायचं आहे, टाइम फाइंड करायचं. आता आपण टाइम नेहमी मीन पोजिशनपासूनच फाइंड आउट करणार, म्हणून मीन पोजिशनपासून ह्या बी पॉईंटचं डिस्टन्स काय होणार 2b आणि मीन पोजिशनपासून इनिशियल पॉईंटचं डिस्टन्स म्हणजे ए पॉईंटचं डिस्टन्स काय झालं बी. म्हणजे त्याला आपण x1 आणि दुसऱ्याला x2, दोघांचाही टाईम आपल्याला माहिती नाही t1 आणि t2. आपल्याला हा टाईम फाइंड आउट करायचा आहे, बरोबर आहे. ह्याचा टाईम t1 आहे मीनपासून, ह्याचा टाईम t2 आहे मीनपासून. मग हा राहिलेला टाईम काय येणार फायनल टाईम मायनस इनिशियल, म्हणजे ही फायनल पोजिशन आहे आणि ही इनिशियल पोजिशन आहे. मग फायनल मायनस इनिशियलचा जर आपण डिफरन्स घेतला तर आपल्याला रिमेनिंग हा इथून इथपर्यंत सुरू झाला आहे. आपण काढताना इथून म्हणजे संपूर्ण टाईम काढतो ओपासून बीपर्यंत आणि दुसरा ओपासून एपर्यंत आपल्याला काढायचं ए टू बी, म्हणजे त्या दोघांमध्ये काय होणार सबट्रॅक्शन. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे T2 मायनस T1. आता T2 मायनस T1 कसं फाइंड आउट करणार, यूजिंग बाय द डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी इक्वेशन. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. मग अल्फा म्हणजे फेज, तर इथे असलेला फेज काय येणार आहे, तो मी इथे लिहितो फेज इज 0, कारण की तो इथूनच सुरू झाला की नाही मीनपासून. मग मीनपासून सुरू झाला असेल तर त्याचा फेज काय येतो 0 येतो. आणि दुसरं राहिलं ॲम्प्लिट्यूड, कारण की ओमेगासाठी टी दिलेलं आहे, अल्फा 0 आहे आणि मला हा T1 फाइंड आउट करायचं, तिथलं असेल छोटं टी. आता ॲम्प्लिट्यूड कसं फाइंड आउट करणार, तर ॲम्प्लिट्यूडसाठी आपण घेतो इथे व्हेलॉसिटीचं इक्वेशन. व्हेलॉसिटी ॲट दॅट पॉईंट व्ही ॲट बी पॉईंट इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस त्या पॉईंटचं डिस्टन्स काय कन्सिडर केलं आपण x1 स्क्वेअर. सिंपल आहे, पुट करू. व्हेलॉसिटी ॲट बी पॉईंट ती काय बी अंडर रूट 3 ओमेगा 2 पाय, टी काय आहे अगेन 2 पाय. आपल्याला ॲम्प्लिट्यूड काढायचा आहे मायनस बी स्क्वेअर, ॲम्प्लिट्यूडचा ए स्क्वेअर आणि x1 काय आपलं बी, आणि त्याच पॉईंटची आपल्याला काय दिलेली आहे व्हेलॉसिटी दिलेली आहे. 2 पाय गेट कॅन्सल, स्क्वेअर ऑन बोथ साईड, दोन्ही बाजूचा जर स्क्वेअर केला तर रिलेशन काय येतं आहे 3b स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मीन्स देअरफॉर ए स्क्वेअर इज इक्वल टू 4b स्क्वेअर मीन्स ए इज इक्वल टू 2b मीटर. माझी असलेली इथून इथपर्यंत काय येतं आहे टाईम डिस्टन्स काय येतं आहे 2b. म्हणजे ज्यावेळेस तो सेकंड पोझिशनला म्हणजे ए पासून सेकंड पॉईंटपर्यंत जाईल, याचा अर्थ कुठं पोहोचतोय संपूर्ण
एक्स्ट्रीम पोझिशनपर्यंतच जातो आहे, म्हणजे हे संपूर्ण पाथ काय मीन टू एक्स्ट्रीम. आणि आपल्याला मिडल पॉईंटची वेलॉसिटी दिलेली ही b√3 किंवा मिडल पोझिशनची. आता आपण इक्वेशन पुट करू x1साठी. x1 इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस अल्फा. म्हणजे ह्या पॉईंटसाठी झाली आपली. x1चं डिस्टन्स काय b, ॲम्प्लिट्यूड काय 2b, साइन ओमेगा काय आला होता तर 1 येतोय, म्हणजे इथे राहतं आहे काय t1 आणि अल्फा काय 0. वाटलंच तर इथं आपण लिहू ओमेगा इज इक्वल टू 1 पर सेकंड. बीला बी कॅन्सल मीन्स 1/2 इज इक्वल टू साइन t1. तर आपला जो t1 येणार आहे तो ट्रिग्नोमेट्री फंक्शनच्या फॉर्ममधील मीन्स t1 इज इक्वल टू साइन इनवर्स 1/2. मग साइन इनवर्स 1/2 कुणाचा आहे तर π/6 रेडियनचा किंवा 30 डिग्रीचा. आता दुसऱ्या कंडिशनसाठी x2 इज इक्वल टू a साइन त्या पोझिशनचं असलेलं टाईम t2 प्लस अल्फा. x2चा डिस्टन्स किती आहे 2b, ॲम्प्लिट्यूड किती आहे 2b, साइन ओमेगा 1 आहे, t2 आपल्याला फाइंड आउट करायचं अल्फा 0. अगेन 2b कॅन्सल मीन्स 1 इज इक्वल टू साइन 2t. देअरफॉर t2 इज इक्वल टू साइन इनवर्स 1 इज इक्वल टू π/2 रेडियन. म्हणजे तुमचा आता t2 काय आला π/2 मीन्स 90. आपल्याला t फाइंड आउट करायचं आहे. t म्हणजेच काय आहे t2 मायनस t1 मीन्स π/2 मायनस π/6 म्हणजे 90 मायनस 30 काय असतो 60 π/3 रेडियन. डिग्रीमध्ये ठेवा किंवा कन्वर्ट करून आपण टाईम डिग्रीमध्येच ठेवू. t इज इक्वल टू π/3 रेडियन सेकंद. इथे आपण टाईम हे तुम्ही रेडियनमध्ये कन्वर्ट करा किंवा डिग्रीमध्ये कन्वर्ट करा, कसंही चालेल, किंवा पायची व्हॅल्यू 3.14 लिहून तुम्ही आन्सर लिहिलं तरी चालेल. हे इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे आणि हे 4 मार्क एक्झाम्पल आहे. इज दॅट क्लिअर. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. नेक्स्ट एक्झाम्पल आहे द पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ अ बॉडी ऑफ मास m1 सस्पेंडेड फ्रॉम अ लाइट स्प्रिंग इज t when a body of mass m2 is tied to the first body and the system is made to oscillate. The period is 2d. Compare the mass m1 and m2. आता आपल्याला इथे हा CAT लेवल क्वेश्चन तसं एकदम सोपं आहे, पण आपण बाय थेअरीने म्हणजे संपूर्ण प्रोसेसने सोडवणार आहे. तर द पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ बॉडी, तर आपल्याला त्या बॉडीचं काय दिलेलं आहे ऑसिलेशन दिलेले आहे आणि त्याचा असलेला मास दिला, म्हणजे फर्स्ट गिवन आपण लिहू फर्स्ट मास गिवन. तर त्याला तिथं आपण m1 आणि m2 दिल्यामुळे आपण m डॅश म्हणू. ते किती आहे m1 आहे, m डॅश इज m1. मग त्यावेळेस असलेलं टाईम पिरियड काय आहे t1 इज t. ही झाली फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन व्हेन अ बॉडी ऑफ मास m2 इज टाईड टू द फर्स्ट बॉडी, म्हणजे त्याला आपण m डॅश म्हणू. तिथे m2 बॉडी ही m1 बॉडीला काय केली टाईट केली, म्हणजे मास आधीचं तर m1 होतं नंतर m2 आलं. आणि टाईम काय झाला तिथला फर्स्ट बॉडी अँड द सिस्टीम इज मेड टू ऑसिलेट द पिरियड 2t. आणि टाईमसुद्धा काय झाला डबलनी वाढला. तर आपल्याला कम्पेअर करायचं की हे m1 आणि m2चा मास काय असेल किंवा त्यांचा रेशिओ काय असेल. आता टाईम पिरियडचा जो फॉर्म्युला आहे फाइंड द रेशिओ m1 डिवायडेड बाय m2. तर टाईम पिरियडचा फॉर्म्युला लिहू आपण t इज इक्वल टू 2π अंडर रूट m डिवायडेड बाय k.
आता हा के म्हणजे काय, फोर्स कॉन्स्टंट. तुमची जी स्प्रिंग असेल किंवा जे स्ट्रिंग असेल, बरोबर की नाही, द पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ बॉडी ऑफ मास एम सस्पेंडेड फ्रॉम अ लाईट स्प्रिंग. ती स्प्रिंग आपण बदलली का, तर नाही बदलली. म्हणजे तुमचा के हा दोन्ही कंडिशनला कसा आहे, कॉन्स्टंट. फक्त बदलतो येतो का आपण, मास. म्हणजे माझं इक्वेशन काय आहे, तर टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मास. म्हणजे मास वाढला तर टाईम वाढतो. तर इथे आपल्याकडे दोन कंडिशन आहेत. मग T1 is directly proportional to the m dash and T2 is directly proportional to the m double dash. त्यांचा रेशिओ घेऊ, कारण की मला T1 आणि T2 दिलेला आहे. इज दॅट क्लिअर? तर आपण हा त्यांचा रेशिओ पाहू. मग त्यांचा रेशिओ काय येतोय, m dash divided by m double dash is equal to T1 divided by T2. T1 आहे T आणि T2 आहे 2T. m dash आहे m1 आणि m double dash आहे m1 plus m2 is equal to 1 by 2. सिंपल इक्वेशन इथे सॉल्व करू. 2m1 is equal to m1 प्लस m2. इथे आपलं थोडंसं करेक्शन आहे. इथे आपण हे स्क्वेअर रूटच्या आतमध्ये आपण हे रूट इथे टाकला नाही. म्हणजे इथे आपल्याला काय करावं लागेल, स्क्वेअर ऑन बोथ साईड. म्हणून जर स्क्वेअर केला तर काय होते, तर इक्वेशन हे 4 होणार आहे. म्हणून इथे 4m1 हे लक्षात ठेवा. करेक्शनमध्ये एक्झाम्पल सॉल्व करताना ते राहिलं. तर 4m1 इज इक्वल टू m1 प्लस m2 मीन्स देअरफॉर 4m1 मायनस m1 इज इक्वल टू m2 मीन्स देअरफॉर 3m1 इज इक्वल टू m2 मीन्स देअरफॉर m1 डिवायडेड बाय m2 इज इक्वल टू 1 by 3. हा m2 इकडे शिफ्ट करा, हा 3 इकडे शिफ्ट करा. आपला सिंपल रेशिओ काय येतो, 1/3 येतो. ज्यावेळेस टाईम डबल होतो पण मास पण डबल होत नाही का, दिस द रिलेशन इज स्क्वेअर रूट. हे लक्षात ठेवा. जर स्प्रिंग बदलली असेल तर तुम्हाला स्प्रिंग कॉन्स्टंटचा सुद्धा रेशिओ विचारू शकतात. जर टाईम पिरियड इज सेम, फाइंड द स्प्रिंग कॉन्स्टंट रेशिओ, तर त्या कंडिशननी सुद्धा आपलं इक्वेशन काय करता येतं, सॉल्व करत. हे CAT लेवलचे क्वेश्चन. नाही तर टाईम 2T देतील, 3T देतील. 3 दिलं तर ते 9 म्हणजे 1/8ची रिलेशनमध्ये ते कन्वर्ट होत जाणार आहे. त्याप्रमाणे जो रेशिओ असेल ना इथला, त्याच्यापेक्षा काय घ्यायचं, इथे कमी घ्यायचं. म्हणजे इथे समजा 3 असेल तर 3 असतं तर काय झालं असतं, 1/9. म्हणजे 9m मायनस m1 म्हणजे 8 म्हणजे 1/8. 4 असतं तर काय आलं असतं इथे 1/15. बरोबर आहे. म्हणजे त्या टाईप्समध्ये हे कमी म्हणजे तुम्हाला डायरेक्ट ॲन्सरसुद्धा सोडवता येईल. तर 2Tचं काय झालं, 3 आलं. 3 असतं तर इथे 8 आलं असतं. इथे 4 टाईम्सने वाढलं असतं टाईम पिरियड, तर इथे 15 आलं असतं. किंवा तेच आपण रिव्हर्समध्ये सुद्धा एक्झाम्पल हे सॉल्व करू शकतो. म्हणजे मास जर 1/3 असेल त्याच्या नियरली म्हणजे +1 केल्यानंतर जो स्क्वेअर रूट येईल ती व्हॅल्यू काय असेल, इन्क्रीजिंग टाईम पिरियड असेल. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. Next example, the displacement of an oscillating particle is given by x is equal to a sin omega t plus b cos omega t, where a, b and omega are constant. Prove that the particle perform a linear SHM with amplitude a is equal to √a square plus b square. आता हे आपलं थेअरी जर तुम्हाला कंपोजिशन ऑफ 2 SHM व्यवस्थित समजले असेल तर ते इक्वेशन सॉल्व कर. हा ए म्हणजे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आहे. इथं आपल्याला गिवनमध्ये कंबाईन इक्वेशन दिलं, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस बी कॉस ओमेगा टी. आपलं जे स्टँडर्ड कंबाईन इक्वेशन आहे, एक्स इज इक्वल टू A1 साइन ओमेगा टी प्लस α1 प्लस A2 साइन ओमेगा टी प्लस α2. हे आपलं स्टँडर्ड इक्वेशन.
आता कंबाईन इक्वेशनमध्ये साईनला साईन आहे, पण इथे कॉसच्या जागी काय साईन आहे, म्हणजे मला ह्या कॉसला कम्पेअर करताना साईनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणजेच माझं एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस बी साईन. आता कॉसचं साईनमध्ये कन्वर्जन होताना काय होतं ते π/2 प्लस अँगल, म्हणजे कॉसचं साईन आलं पण अँगल काय आलं π/2. आता हे इक्वेशन मला याच्याशी काय करायचं आहे, कम्पेअर करायचं. आता कम्पेअर करताना A1 म्हणजे काय आला ए, इथे α1 आहे का तर नाही, म्हणजे α1 काय 0. A2 म्हणजे काय बी आणि α2 म्हणजे काय π/2. रिझल्टंटचा फॉर्म्युला तिथे ए सिम्बॉल वापरला तर मी सुद्धा एच वापरतो. तो फॉर्म्युला काय A1 स्क्वेअर प्लस B1 स्क्वेअर, किंवा आपण तिथं A2 म्हणू A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस α2 मायनस α1. पुटिंग द व्हॅल्यू ए इज इक्वल टू A1 स्क्वेअर म्हणजे काय आला ए स्क्वेअर, A2 स्क्वेअर म्हणजे काय बी स्क्वेअर प्लस 2AB कॉस π/2 मायनस 0 म्हणजे π/2. आणि कॉस π/2 काय असतो 0 असतो, म्हणजे ही संपूर्ण टर्म 0 होणार आहे. राहते काय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. इज दॅट क्लिअर? म्हणजे झालं आपलं प्रूफ ए इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ह्या टाईपचे एक्झाम्पल हे नेहमी आपल्या स्टँडर्ड इक्वेशनशी कम्पेअर करूनच सोडवायचे असतात. आता नेक्स्ट त्याच टाईपचं एक्झाम्पल आहे. 2 पॅरलल SHM represented by x1 5 sin 4πt plus π/3 cm and x2 is equal to 3 sin 4πt plus π/4 cm are superimposed on a particle. Determine the amplitude. Amplitude म्हणजे resultant amplitude and result epoch म्हणजे resultant phase of the SHM. आता आपल्याला गिवन दे दिले ते आपण लिहून घेऊ. गिवन काय दिले आपल्याला, दोन इक्वेशन दिलेत. x1 5 sin 4πt प्लस π/3 आणि दुसरं x2 इज इक्वल टू 3 sin 4πt प्लस π/3. आपल्याला ओमेगा म्हणजे काय 4π, त्याच्याने तुम्हाला टाईम पिरियड किंवा फ्रिक्वेन्सीसुद्धा काढता येऊ शकते. आणि इथे आपल्याला रिझल्टन पण आपल्याला विचारलं का रिझल्टन ॲम्प्लिट्यूड. आता इथे कम्पेअर केलं जर आपण आधीच्या इक्वेशनशी, म्हणजे आपलं इक्वेशन कसं असतं x1 इज इक्वल टू A1 साईन ओमेगा टी प्लस α1. मग A1ची व्हॅल्यू काय आली 5, α1ची व्हॅल्यू काय आली π/3. दुसऱ्या याच्यामध्ये कम्पेअर केलं तर A2ची व्हॅल्यू काय येते 3 आणि α2ची व्हॅल्यू काय येते π/4. समजते? सिम्पल कंपॅरिझन करतो आपण, म्हणजे A1 साईन ओमेगा टी प्लस α1 आणि x2 इज इक्वल टू A2 साईन ओमेगा टी प्लस α2. ओमेगा टी दोघांकडे कॉन्स्टंट आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, फक्त व्हेरिएबल काय ॲम्प्लिट्यूड आणि फेज, तेच आपण लिहिले. तर आपला फॉर्म्युले दोन फॉर्म्युले. रिझल्टंटचा फॉर्म्युला आपण ऑलरेडी लिहिला आहे, A1 स्क्वेअर प्लस B1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर 2A1 A2 कॉस α1 मायनस α2. तर इथे A1ची व्हॅल्यू पुट करा 5, A2ची व्हॅल्यू पुट करा. आपण जर हे सॉल्व केलं तर आपलं ॲन्सर येतं 7.936 सेंटीमीटर, किंवा तुम्ही नियरली टू 8 सेंटीमीटर लिहिलं तरी चालेल, ओनली पुटिंग द व्हॅल्यूज. आणि दुसरं विचारलं आपल्याला फेज म्हणजेच इपॉक किंवा डेल. तर इपॉक काय टॅन इनवर्स A1 साइन α1 प्लस A2 साइन α2
divided by a1 cos alpha 1 plus a2 cos alpha 2. ह्या सगळ्या व्हॅल्यू पुट करायच्या a1 अल्फा 1 a2 अल्फा 2 आणि त्याचा टॅन इनवर्स युजिंग द लॉगबुकचा यूज करून टॅन इनवर्स फाइंड केला तर तुम्हाला अँगल येतो 54 डिग्री 31 मिनिट्स. त्याच्या नियरली तो काय येईल त्याचं ॲन्सर येईल. समजलं. तर हे दोन्ही एक्झाम्पल आपण एक्सप्लेनेशन जास्त येत नाही, फक्त व्हॅल्यू पुट करून कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे तो तुम्ही समजून घ्या. तर आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. नेक्स्ट एक्झाम्पल a 20 centimeter wide thin circular disc of mass 200 ग्रॅम. म्हणजे तुम्हाला मास दिलंय गिवन मध्ये, मास इज 200 ग्रॅम means 2 into 10 raised to -1 kg. त्याच्यानंतर सस्पेंडेड टू अ रिजिड सपोर्ट फ्रॉम अ थिन मेटॅलिक स्ट्रिंग बाय होल्डिंग द रिंग ऑफ द डिस्क. आणि मेटॅलिक स्ट्रिंगला ती डिस्क काय केलेली होल्ड केलेली किंवा तिला लटकवलेली. द स्ट्रिंग इज ट्विस्टेड थ्रू 60 डिग्री. म्हणजे थीटा दिलेला आहे तुम्हाला किती 60 डिग्रीने तिला ट्विस्ट केली. अँड रिलीज इट नाव द परफॉर्म अँग्युलर ऑसिलेशन ऑफ पिरियड. त्याचा अँग्युलर ऑसिलेशनचा पिरियड दिला आहे 1 सेकंड. कॅल्क्युलेट द मॅक्झिमम रेस्टोरिंग टॉर्क. आपल्याला टॉर्क फाइंड आउट करायचा आहे. जनरेटेड इन द स्ट्रिंग अंडर द अंडरस्टँड कंडिशन. आणि आपण राहिलं ते काय डिस्कचं काय दिलं आपल्याला 20 सेंटीमीटर वाईड थिन सर्क्युलर डिस्क. म्हणजे त्याची डायमीटर दिलं आहे 20 सेंटीमीटर. मग त्याची रेडियस किती असेल 10 सेंटीमीटर और 0.1 मीटर. हे काय झाले त्याची असलेली रेडियस. आता इथे मी सिंपल एक डायग्रॅम ड्रॉ करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा रिजिड सपोर्ट आहे, ही स्ट्रिंग आहे आणि त्या स्ट्रिंगला काय केलेली ही डिस्क बसवलेली आणि ही डिस्क काय केली अशी रोटेट केली कितीने 60 डिग्रीने आणि तिला सोडून दिल्यानंतर टाईम पिरियड एवढा झाला. तर त्याचं आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे टॉर्क. म्हणजे हे अँग्युलर SH आहे. तर टॉर्कचा सिंपल फॉर्म्युला काय टॉर्क इज इक्वल टू C थीटा म्हणजे कॉन्स्टंट इंटू थीटा. तर आपल्याला थीटा दिला पण हा कॉन्स्टंट दिला आहे का ते नाही दिला. पण ह्या कॉन्स्टंटच्या ऐवजी काय काय दिलं आहे रेडियस दिली, टाईम दिला आहे, मास दिला आहे आणि ती डिस्क दिलेली. मग ह्याचं दुसरं एक रिलेशन येतं ते म्हणजे टाईम पिरियडशी. म्हणजे द टाईम पिरियड ऑफ डिस्क इज इक्वल टू 2π √I डिवायडेड बाय C. I मीन्स मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी. मग तुम्हाला जी बॉडी दिली तिची मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे सिंपल फॉर्म्युला काय टाईम पिरियड कारण टी दिलं की नाही 2π √I डिवायडेड बाय C. आणि आपल्याला हा C काढायचा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी आपल्याला बॉडीचा शेप दिलेला आहे डिस्क, तिचा मास मला माहिती आहे, रेडियस माहिती आहे आणि ही सेंटरला आहे म्हणजे ना ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर. तर रोटेशनल डायनॅमिक्समध्ये आपण पाहिलं तर डिस्कची ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द डिस्क असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय असते mr² डिवायडेड बाय 2. ही व्हॅल्यू पुट करून सॉल्व केलं की आपल्याला काय भेटेल मोमेंट ऑफ इनर्शिया भेटेल. इज दॅट क्लिअर. तर आता आपण एक्झाम्पल कंटिन्यू करू. T 2π √mr² डिवायडेड बाय 2C. मला C काढायचं आहे बरोबर. C काढण्यासाठी काय करावं लागेल स्क्वेअर ऑन बोथ साइड मीन्स T² 4π² mr² divided by 2C. Therefore C is equal to 4π²
into mr² divided by 2t. This is the equation number first and हे माझं झालं इक्वेशन नंबर सेकंड. आणि मला इथे इक्वेशन फर्स्टमध्ये सी पुट करायचं आहे. मग तो जर पुट केला इक्वेशन सेकंड पुट इन इक्वेशन फर्स्ट तर काय येतं आहे, टॉर्क इज इक्वल टू 4π² mr² इंटू थीटा डिवायडेड बाय 2t. व्हॅल्यू जर पुट केल्या 4 इंटू 3.14 ब्रॅकेट स्क्वेअर 2 इंटू 10⁻⁻1 0.12 ब्रॅकेट स्क्वेअर 60 मीन्स π/3. हे आता कन्वर्ट करायला लागलं आपल्याला डिग्री टू रेडियन. 2 इंटू टाईम आहे 1, 2ला 2 कॅन्सल. मी संपूर्ण कॅल्क्युलेशन केलं तर इथे आपल्याला पाय क्यूबची व्हॅल्यू दिली 31. आता हा π² आणि हा पाय म्हणजे π³ झाला, त्याची व्हॅल्यू 31 इंटू 4 डिवायडेड बाय 3. तर आपलं कॅल्क्युलेशन येतं 0.04136 न्यूटन मीटर. हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपलं आन्सर येतं 0.04136 न्यूटन मीटर. आता हा जो इथे आपण फॉर्म्युला पाहिला होता, टाईम पिरियड इज इक्वल टू 2π√r इंटू सी. तर हा फॉर्म्युला पण थेअरीमध्ये नाही झाला, पण हा CATसाठी इम्पॉर्टंट आहे, तर याला स्टार करून ठेवा. इज दॅट क्लिअर? आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. Next example, find the number of oscillation performed per minute by a magnet is vibrating in the plane of uniform field. म्हणजे तुम्हाला काय दिली, युनिफॉर्म फील्ड B दिलेलं आहे 1.6 इंटू 10⁻⁻5 वेबर पर मीटर स्क्वेअर. द मॅग्नेट हॅज मोमेंट ऑफ इनर्शिया. त्या मॅग्नेटची मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा दिली 3 इंटू 10⁻⁻6 ते kg मीटर स्क्वेअर असेल, kg मीटर स्क्वेअर. आणि काय दिलं आहे पुढे आपल्याला, मॅग्नेटिक मोमेंट्स मीन्स म्यू दिलेलं आहे 3 एम्पियर मीटर स्क्वेअर. आणि आपल्याला काय फाइंड द नंबर ऑफ ऑसिलेशन म्हणजे फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची. आणि ती कशात करायची, पर मिनिट. आपण जी फाइंड आउट करणार आहे ती असणार आहे पर सेकंद. त्याला मल्टिपल बाय 60 केलं तर ते येईल आपलं पर मिनिट. आता या आपल्याकडे फॉर्म्युला आहे तो टाईम पिरियडचा आपण पाहिलेला आहे म्हणजे शिकलेलं आहे. तर n इज इक्वल टू 1/t. ही रेसिप्रोकल म्हणजेच काय, तर 1/2π √μb डिवायडेड बाय I. सिंपल एक्झाम्पल आहे. सगळ्या व्हॅल्यू पुट करा. 1 2 इंटू 3.40 इन √3 B 1.6 इंटू 10⁻⁻5 डिवायडेड बाय 3 इंटू 10⁻⁻6. 3 to 3 कॅन्सल. हा -6 वरती गेलो +6 म्हणजे 10 राहतं, म्हणजे इथे 16 होईल. 16चा स्क्वेअर रूट काढला तर तो 4 येतो. मीन्स n इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 2 इंटू 3.40 इज इक्वल टू 2/3.40. म्हणजे तुमचं आलेलं ऑसिलेशन काय येतं आहे, नियरली टू 0.6365 पर सेकंद. आपल्याला त्यांनी विचारलं आहे काय, पर मिनिट. सेकंद आलं त्याला मल्टिप्लाय करू. 0.6365 इंटू 60 इज इक्वल टू, त्याचं कॅल्क्युलेशन येतं 38.13 पर मिनिट. तर हे सुद्धा आपल्याला CATसाठी 1 मार्क्स क्वेश्चन विचारू शकतात. इज दॅट क्लिअर? आता आपण नेक्स्ट आणि लास्ट एक्झाम्पल पाहू. लास्ट एक्झाम्पल आहे, अ वुडन ब्लॉक ऑफ मास M is kept on a piston
that can perform vertical vibration of adjustable frequency and amplitude. During vibration, we do not want to the block to leave the contact with the piston. How much maximum frequency is possible if the amplitude of vibration is restricted to 25 सेंटीमीटर. म्हणजे तुम्हाला amplitude दिलं 25 सेंटीमीटर. In this case, how much is the energy per unit mass? नेक्स्ट आपल्याला इथं ॲम्प्लिट्यूड दिलं आहे आणि आपल्याला एनर्जी पर युनिट मास आणि फ्रिक्वेन्सी विचारली. त्याचं सिम्पल रिलेशन येतं एफ इज इक्वल टू एम जी आणि दुसरं येतं एफ इज इक्वल टू एम ए ओमेगा स्क्वेअर. ओमेगा म्हणजेच काय येतो 2 पाय एन इथलं स्क्वेअर म्हणून इथे स्क्वेअर. Therefore, mg is equal to ma 2 pi n bracket square. Mass get cancel. G ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला 10 मीटर पर सेकंड. ॲम्प्लिट्यूड दिले 25 कन्वर्टेड इन मीटर मी 0.25 मीटर मीन्स n स्क्वेअर इज इक्वल टू g डिवायडेड बाय a इंटू 4 पाय स्क्वेअर. व्हॅल्यू जर पुट केली 10 डिवायडेड बाय 0.25 4 इंटू पाय स्क्वेअर इज अगेन 10. 10 गेट कॅन्सल. 0.24 इंटू 4 मीन्स काय येतो 1 म्हणजे तुमचा n काय येणार 1 हर्ट्स. आणि दुसरं काय विचारलं एनर्जी पर युनिट मास. तर एनर्जीचा फॉर्म्युला काय टोटल एनर्जी 1/2 एम ए ओमेगा स्क्वेअर पर युनिट मास मीन्स डिवायडेड बाय एम. मास गेट कॅन्सल मीन्स 1/2 ए ओमेगा स्क्वेअर मीन्स 1/2 ए किती दिला आहे 0.25 ओमेगा मीन्स 2 पाय एन bracket square means 1/2 0.24 2 चा 4 pi square 10 आणि n square 1. 2 चा इथे 2 झालं मीन्स 10 2.5 इंटू 2 किती येते आन्सर. तर आपला आन्सर येत आहे 1.25 जूल. सिंपल कॅल्क्युलेशन आहे. इज दॅट क्लिअर झालं. सिंपल आपण एक्झाम्पल काय केलेलं आहे सॉल्व केलेले. इथे 1/2 एम ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर आहे ते ए स्क्वेअर राहिलं होतं आपलं. ह्याचा जर स्क्वेअर केला इंटू 0.25 तुमचा आन्सर येतो 1.25 जूल. इज दॅट क्लिअर. ओके थँक्स.